हे अत्यंत मानवतेला लाज वाटावी अशा प्रकारचं आहे. त्यानंतर एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करताना आपण पाहिलं. आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडच्या त्यांना गुंडांनी मारहाण केली. ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत. आपण पाहतोय की कॅन्टीन मध्ये एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाण करतोय. काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे त्याचा बारकाईने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का तो राडा सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता. कुणीतरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय, कुणीतरी वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय. निर्बंध अशा प्रकारची मुभा गुंडांना आणि वाचाळवीरांना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे. ती दहशत निर्माण करण्याकरता दिलेली आहे. हे सरकार सत्तेवर कसं आलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. जे फंडे त्यांनी वापरले त्याच्या बाबतीतली चर्चा सगळीकडे आहे. आणि ज्या पद्धतीनं सरकार सत्तेवर आलं, ज्या पक्ष फोडण्याचे कार्यक्रम त्यांनी केले, सगळे काही चुकीचे निकाल दिले गेले, या सगळ्यातून आलं त्याचा पूर्णपणे आज महाराष्ट्रावर नियंत्रण राहिलेलं नाही. गुंड फोफवलेले आहेत, दहशत निर्माण करतायत आणि ते भारतीय जनता पुरस्कृत आहे. ही एक राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्यांना, जगातला मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे लाजिरवाणं एवढं मी तुम्हाला सांगतो.